श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. दत्त जयंती निमित्ताने आपले बरेच ताई व दादा गुरुचरित्र पारायण करण्याचा विचार करत असतील. बऱ्याच ताई व दादांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण पारायण करायचं आहे मग पूजा मांडणी कशी करायची किंवा कुठे गुरुचरित्र पारायण करायचं. आमचं घर छोटं आहे, आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो किंवा आमचे लहान मुलं आहेत, पूजा मांडणी ठेवत नाहीत. अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर बघा, सगळ्यात पहिली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मी खूप मोठी पूजा मांडणी केली, रोज मी किलोभर फुलं महाराजांना अर्पण केले, रोज मी सजावटीमध्ये माझा 1 तास घातला, बाकीची कामं सोडली, म्हणजे महाराज मला पावणार का? किंवा म्हणजे मी जी सेवा करते, जे व्रत करते, त्याचं फळ मला मिळणार का? तर असं अजिबात नाहीये. आपण जी सेवा करतो ती मनापासून करणं, श्रद्धेने करणं, विश्वासाने करणं, याच्यावर जे आहे त्या सेवेचं फळ, महाराजांची कृपा आपल्याला मिळत असते. भले तुम्ही खूप तामझाम केला, खूप मोठी पूजा मांडणी केली आणि तुम्ही जेव्हा पारायण करायला बसले तेव्हा तुमचं त्या सेवेमध्ये मनच नसेल तर तुमच्या सेवेला काहीही अर्थ नाही. या उलट अगदी आपल्या देवघरासमोर तुम्ही दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि तिथे तुम्ही पारायण केलं, तिथे तुम्ही अनुष्ठान केलं, तर याचं जे फळ आहे ते आपल्याला अधिक पटीने जास्त मिळू शकतं. कारण का की त्या सेवेमध्ये आपला भाव होता, आपली तळमळ होती. माझा सांगण्याचा उद्देश काय की कोणतीही सेवा करताना आपला भाव महत्वाचा असतो, आपली तळमळ महत्वाची असते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण का सांगते, बरेच जण घाबरतात, बापरे पूजा मांडणी कशी करायची, माझं चुकलं, यांनी तर असं सांगितलं होतं, यांनी तर इथे असं ठेवलं होतं. नाही, तुमचा भाव, आपल्या महाराजांप्रती तळमळ, आपली महाराजांप्रती जी भक्ती आहे त्या भक्तीने आपल्याला सेवा करायची आहे आणि मग नक्कीच त्या सेवेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. पण आता आपल्याला पूजा मांडणी करायचीच आहे, तर कसं करायचं बघा. आणि मी तुम्हाला हेही सांगते की आता मी बघा प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करते, तर मी कशा पद्धतीने करते हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही एखादा पाट किंवा एखादा चौरंग ठेवू शकता जिथे मोकळी जागा आहे तिथे. कारण आपण 3 दिवसांचा किंवा 7 दिवसांचा सप्ताह गुरुचरित्र पारायणाचा करणार आहोत. तर 7 दिवस तो चौरंग तिथून हलवला नाही गेला पाहिजे किंवा तो पाट तिथून हलवला नाही गेला पाहिजे. तर असा चौरंग किंवा पाट ठेवायचा. तो ठेवण्यापूर्वी खाली फरशीवर स्वास्तिक काढायचं, त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं, त्याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्याच्यावर पिवळं कापड आपल्याला एक अंथरायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा, तो नसेल, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची. दत्त महाराजांचा फोटो नाहीये, मूर्तीही नाहीये, तर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर तो आपण ठेवला तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटोच्या उजव्या हाताला, म्हणजे फोटोमध्ये, मूर्तीमध्ये स्वामींचा जो उजवा हात आहे तिथे आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. खाली थोडीशी तांदळाची रास ठेवायची, त्याच्यावर कलश तांब्या ठेवायचा, त्याला समोर स्वस्तिक काढायचं, 5 उभ्या रेषा काढायच्या, त्याच्यावर आंब्याचे डहाळे म्हणजे 5 पानं ठेवायचे किंवा नागवेलीची 5 पानं ठेवायची. त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आणि त्याच्यावर 1 नारळ ठेवायचं. हा झाला आपला कलश. आणि समोर महाराजांना आपल्याला रोज नैवेद्यासाठी छोटीशी वाटी ठेवायची, त्याच्यामध्ये साखर, पेढा किंवा एखादं फळ वगैरे आपण ठेवू शकतो आणि छोटंसं आपल्याला पाण्यासाठी बुटलं, तांब्या, पेला जे काही असेल ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. समोर ग्रंथ ठेवण्यासाठी ग्रंथाचं जे आपलं कापड असतं त्या कापडावर ग्रंथ ठेवला तरीही चालेल किंवा जे आपण चौरंग मोठा असेल, जागा असेल तिथे, तर त्याच्यावर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे. या पद्धतीने आपल्याला रोज समोर रांगोळी असेल ती नवीन रांगोळी काढायची. दिवा तुम्ही अखंड लावत असाल तर अखंड लावायचा, खूप चांगला आहे. किंवा तुम्हाला अखंड दिवा लावणं शक्य नसेल तर जेवढं आपण गुरुचरित्र पारायणाचं वाचन करतोय रोज तेवढा वेळ दिवा राहील याची काळजी घेऊन आपल्याला दिवा लावायचा आहे. तर ही झाली साधी सोपी दत्त महाराजांच्या म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाची मांडणी. पण आता एवढा आम्हाला शक्य नाहीये ताई, आता मी प्रत्येक महिन्याला करते तर मी एवढी मांडणी आहे ती मी करत बसत नाही. मी तुम्हाला सांगते, मी पाट किंवा चौरंग सेम खाली स्वास्तिक वगैरे असो पाट किंवा चौरंग ठेवते, त्याच्यावर कापड अंथरते आणि आपला दत्त महाराजांचा, स्वामींचा, आपल्या प्रत्येकाच्या बघा हॉलमध्ये फोटो लावलेला असेल तुमच्या, तो फोटो मी ठेवते
आणि समोर ग्रंथ ठेवून दिवा लावून अगरबत्ती लावून मी जे आहे माझं ते वाचन करत बसते। मी प्रत्येक वेळेला कलश स्थापना वगैरे करत नाही। पण जेव्हा आता दत्त जयंती असेल किंवा काही जे आपण म्हणतो विशेष स्वामींचे महाराजांचे जे दिवस असतात तिथी असतात त्यावेळेला कलश स्थापना वगैरे करून मी जे आहे ते पारायण करते। आणि बऱ्याच वेळेला मी ही सुद्धा पूजा मांडणी करत नाही, म्हणजे फक्त स्वामींचा महाराजांचा फोटो समोर ग्रंथ वगैरे ठेवणं, चौरंग मांडणी हे सुद्धा करत नाही। मी बऱ्याच वेळेला काय करते की आपल्या देवघरासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, देवघरासमोर एक पाट घ्यायचा, त्यावर पिवळं कापड, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा आणि तिथे बसून गुरुचरित्र पारायणाचा जो सप्ताह आहे जे 3 दिवसाचा असेल किंवा 7 दिवसाचा असेल या पद्धतीने सुद्धा मी बऱ्याच वेळेला करते। तर आता मी तुम्हाला 3 पद्धती सांगितलेल्या आहेत, यापैकी तुम्हाला जी योग्य वाटेल, तुम्हाला जी पटेल की नाही मी ही करू शकतो त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि गुरुचरित्र पारायण करू शकता। बघा, मी अशी पूजा मांडणी केली किंवा मी तशी केलीच नाही म्हणून माझं काही वाईट होणार का? अजिबात नाही। आपल्या सोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं। कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीही कोणाचं वाईट करत नाहीत। त्यामुळे भोळा माझा भाव आणि देवा मला पाव, माझी श्रद्धा, माझी भक्ती, जी सेवा करते ती अगदी मनापासून करते। महाराज या सेवेचा स्वीकार करा आणि ज्या काही माझ्याकडून चुका होत असतील कळत न कळतपणे त्या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नयेत अशी सद्बुद्धी मला आपण द्यावी आणि माझ्याकडून सेवा करून घ्यावी अशी विनंती महाराजांना करत राहायची। महाराज आपल्याला सद्बुद्धी देतील। ज्या आपल्याकडून चुका होत आहेत त्या होऊ नयेत, त्या कशा सुधाराव्या किंवा या उलट मी काय करू शकते अशी सद्बुद्धी आपल्याला देतील आणि त्यानुसार आपण जे आपली सेवा आहे ती करत राहू शकतो। कारण बरेच ताई व दादा काय आहेत की खूप घाबरतात। गुरुचरित्र पारायणाचे खूप नियम आहेत, गुरुचरित्र पारायण खूप कडक आहे, ते महिलांनी करू नये, पूजा मांडणी अशीच झाली पाहिजे, असंच आहे तसं आहे। तर सेवा करताना कधीही घाबरू नका। महाराज हे आपले आई वडील बंधू सखा भाऊ बहीण सर्व काही आहेत आणि ते आपलं वाईट कसं करतील हो, कुठेतरी याचा विचार करा। मनाने त्यांच्या सोबत म्हणजे जुडण्याचा प्रयत्न करा, मग तुम्ही न घाबरता सेवेमध्ये याल आणि या सर्व सेवा तुम्ही कराल आणि या सर्व ज्या सेवा आहेत ह्या करून महाराजांची जी कृपा आहे ती 100% आपल्याला मिळेल। त्यामुळे माझ्या चॅनलवर खूप सारे गुरुचरित्राबद्दल व्हिडिओ आहेत, ते तुम्ही ते बघा। तुमच्या मनातील जी भीती आहे ती 100% दूर होईल। माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ सुद्धा आहे गुरुचरित्र पूजा मांडणी करतानाचा, मी प्रत्यक्षात दाखवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। पण प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगितलं मी तशा पद्धतीची मांडणी करते अशी नाही, मी माझ्या पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहे। जसं ज्यावेळेस महाराज बुद्धी देतात किंवा जशी सिच्युएशन असते त्या पद्धतीने मी महिन्याचं पारायण जे आहे ते करते। पण एवढं मात्र आहे की खंड कधीही पाडत नाही। 7 दिवस जर माझ्याकडे नसतील तर अगदी मी 3 दिवसांचं पारायण करते, पण प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते। आता मागच्याच महिन्यातलं घ्या, दिवाळी होती, पाहुणे होते, मी बाहेर जाणं इकडे जाणं, मग याच्यामध्ये मला 7 दिवसांचं पारायण शक्य नव्हतं आणि शेवटचे 3च दिवस राहिले होते, तर मी शेवटच्या 3 दिवसांमध्ये पारायण केलं, पण मागच्या महिन्यातलं मी पारायण पूर्ण केलंच। तर या पद्धतीने आपला भाव, आपली भक्ती त्यांच्या प्रती हवी, बाकी आपण काय करतोय काय नाही असं काहीही हे नाही आहे। श्री स्वामी समर्थ।